ताई, आपण नगर परिषदेला नुकतंच एक निवेदन दिलेलं आहे. जिल्हा परिषद शाळा आहे, त्या शाळेच्या संदर्भात निवेदन आहे. नेमकी काय कंडिशन आहे, काय झाले त्याबद्दल सांगा. मोहोळ शहरामध्ये जिल्हा परिषद शाळा 1 नंबर आणि 2 नंबर ही शाळा मोहोळ शहरातील एक ऐतिहासिक वास्तू आहे. ऐतिहासिक शाळा आहे. 3 पिढ्यांचे जवळजवळ आमचे 3 पिढ्यांपासूनचे तिथं सगळे माझे आजोबा त्या शाळेत शिकलेले आहेत, वडील तिथेच झालेले आहेत. आता आमचेही शिक्षण मुलांचे शिक्षण तिथंच चालू आहे. असे 3 पिढ्यांचे संबंध असलेली ती शाळा आहे आणि अशा ऐतिहासिक शाळामध्ये ती जिल्हा परिषदची शाळा आहे. तर आता नगर परिषदेने नुकताच एक हे काढलं आहे की तिथे नगर परिषदेची इमारत होणार म्हणून. CO साहेबांचं म्हणणं असं आहे की तिथं DP आरक्षण टाकलेलं आहे, आम्ही DP प्लॅनमध्ये ते आहे. ॲक्च्युली अशा कोणत्याही बाबी आत्तापर्यंत आम्हाला दिसून आलेले नाहीत. गेल्या 2-3 महिन्यापूर्वी मी माहितीचा अधिकार टाकून माहिती मागून घेतली होती. त्यामध्ये त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तिथे नगर परिषदेची इमारत होणार आहे. त्याचा कोणत्याही कसल्याही प्रकारचा उल्लेख नाही आहे. असे असतानाही तिथे जबरदस्तीने मोहोळची नगर परिषद इमारत उभा करण्याचा सन्माननीय योगेश डोकेसाहेब प्रयत्न करीत आहेत. आणि या संदर्भात मी आज निवेदन देण्याकरता गेले होते. नगर परिषदमध्ये ज्यावेळेस COंना मी नेहमी माझे प्रत्येक निवेदन हे फक्त प्रशासकीय यंत्रणेला असतं, बॉडीला कुठलेही माझ्या तिथे निवेदन दिलं जात नाही. तरी COला निवेदन द्यायला गेलं की तिथे असणारे नगरसेवक हे अंगावर येऊन आम्हाला बोलतात. ॲक्च्युली अभ्यास आम्हालाही आहे, आम्ही इथलेच आहे. आम्हाला नगरसेवक डायरेक्ट म्हणले की आमच्या शहराचा विकास आम्हाला बघू द्या. जर नगरसेवक फक्त इथले ह्या शहरातले तर मग आम्ही कुठले? आम्ही इथं अमेरिकेतून जगायला आलेलो नाही. आम्ही बी मोहोळ शहरातलेच आहोत. मोहोळ शहरातच जन्मलो आहे, लहानाचे मोठे इथं झालो आहे. आम्हालाही थोडाफार अभ्यास आहे. त्यामुळं मला वाटतं की योगेश डोके सरांनी इथून पुढे तिथे नगर परिषदेची इमारत होणार आहे हा मुद्दा जरा मोहोळ शहरातून खोडून काढण्यात यावा आणि मोहोळ नगर परिषदेची जी इमारत आहे ती जी आत्ता सध्या नगर परिषद जिथे आहे तिथे व्यवस्थित होऊ शकते. तिथेही जागा भरपूर आहे. शहाजीराव पाटील सभागृहापासून ते आत्ता इमारत आहे तिथंपर्यंत जागा भरपूर आहे. सुसज्ज इमारत तिथंही होऊ शकते. आणि विनंती आहे नगर प्रशासनाला की आपली इमारत जिल्हा परिषद शाळेच्या इथं न नेता आहे ह्या जागेतच ठेवावी. कारण तिथून सरकारी दवाखाना जवळ आहे, तहसील ऑफिस जवळ आहे. सर्व इथं लोकांचं आता झेरॉक्सचे दुकानं वगैरे तहसील ऑफिस असल्यामुळं तलाठी ऑफिस इथंच आहे, मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळं आहे इमारत इथंच राहून द्यावी आणि जिल्हा परिषद शाळेला एक चांगला उंचाचा दर्जा नगर परिषदेने द्यावा ही मी डोके साहेबांना आता अजूनही नम्रपणे विनंती आम्ही करतोय. आपण ज्या वेळेला नागरिकांमध्ये जाता की जिल्हा परिषदच्या शाळेच्या जागेमध्ये नगर परिषद होत आहे, तर यामध्ये मोहोळकरांची काय प्रतिक्रिया आहे? मोहोळकरांची प्रतिक्रिया तीच आहे की जिल्हा परिषद शाळा 1 नंबर आणि 2 नंबर ह्या शाळेशी लोकांच्या एक भावनिक अटॅचमेंट आहे. त्या शाळेमध्ये लोकांच्या भावना रुजलेल्या आहेत पहिल्यापासूनचे आणि ती एक ऐतिहासिक वारसा असणारी शाळा आहे. त्या ठिकाणी आपले स्वर्गीय इंदिराजी गांधी यांची विराट सभा त्या ठिकाणी झालेली होती. जुने एक 1839 पासूनचे तिथं स्तंभ आहेत. परवा नगर परिषदेने भूमिपूजन करताना त्यातील एका स्तंभाला धक्का पण लावलेला आहे. ॲक्च्युली ते काढायला नाही पाहिजे होते. आपण ऐतिहासिक वारसा जपत असतो, परंतु नगर परिषदेने तो स्तंभ देखील उखडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या शाळेचे कुलूप बेकायदेशीरपणे नगर परिषदेने तोडले. त्या शाळेमध्ये घुसून बेकायदेशीरपणे JCB लावण्याचा प्रयत्न केला. त्या शाळेमधील शिक्षकांनी 101 झाडे लावण्याचा संकल्प केला होता. 101 झाडं देखील लावली होती. ती झाडंसुद्धा उद्ध्वस्त करून टाकलेली आहेत नगर परिषदेने. ॲक्च्युली ह्या सगळ्या बेकायदेशीर वर्तणुकीवरती नगर परिषदेवरती आम्ही गुन्हा देखील दाखल करू शकतोय. परंतु तरीही आम्ही आजही नगर परिषदेला समजून सांगतोय की ती शाळा ऐतिहासिक आहे, त्याच्याशी लोकांच्या एक भावनिक नाळ जोडलेली आहे. ती तुम्ही शाळा जपा. मोहोळ शहरातील लोकांच्या सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की ती शाळेला तुम्ही उंच दर्जा द्या. जर नगर परिषदेनं त्या ठिकाणी JCB नेला असेल, ते गेटचं कुलूप काढलं असेल, तर ती नेमकी जागा कुणाच्या मालकीची आहे या संदर्भात आपल्याकडे काय डॉक्युमेंट कागदपत्रे आहे का? ती शाळा सध्या तरी माझ्या तर माहितीप्रमाणे जिल्हा परिषदेचीच आहे. नगर परिषदेकडे कोणतेही ठोस पुरावे त्या बाबतीतले नाही आहेत आणि जर असले तर नगर परिषदेने जनतेसमोर सादर करावे.
अशी मी डोकर साहेबांना वारंवार विनंती करते. त्यांनी जे पण काही आत्ता प्लॅन इन्स्ट्रुमेंट आणले असेल किंवा वर्क ऑर्डर आणली असेल किंवा काही केलं असेल ते त्यांनी जनतेसमोर सादर करावं. या जिल्हा परिषद शाळेच्या माजी विद्यार्थ्याची संघटना आहे किंवा संस्था आहे, तर त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्याशी आपलं काय बोलणं झालं आहे का, पहिली हो. गोष्ट. आणि दुसरी गोष्ट असेल की नगर परिषदेला आपण काय विनंती कराल? जे माझी विद्यार्थी आहेत त्या सर्वांशी माझं बोलणं झालेलं आहे. त्या सर्वांचंही म्हणणं असंच आहे की ती शाळा ऐतिहासिक आहे, शाळेशी आमची नाळ जोडलेली आहे. त्या कंडिशनमध्ये जर नगर परिषदेने जिल्हा परिषद शाळांचा स्तर उंचावला आणि त्यांचं काहीतरी जिल्हा परिषद शाळांना जर मोठं मानाचं स्थान देऊन त्या शाळा जर चांगल्या त्यांचं प्रगतीपथावर आणल्या तर आपल्या शहरातलेही विद्यार्थी चांगले घडतील इथून पुढचे आणि शाळेलाही चांगला दर्जा मिळेल. आणि सीओना मी विनंती करते की त्यांनी शाळा उंचवण्याकडे लक्ष द्यावं. इमारत त्यांची जिथं आहे तिथंच ठेवावी.